हाय गाईज, मला एकमेव न जमलेली गोष्ट म्हणजे डाएटिंग. आधी पण मी खूप विचार करायचे, आपण डाएटिंग करू, डाएटिंग फॉलो करू. नंतर मात्र मी याचा नादच सोडून दिला. पण डाएटिंगचे फॅड असणारे लोक माझ्या आजूबाजूला अनेक आहेत. अरे यार, हे लोक स्वतःही खात नाहीत आणि दुसऱ्यालाही शांतपणे सुखाने खाऊन नाही देत. ह्याच्यात हाय कॅलरीज आहेत, हे स्पायसी आहे, हे नको खाऊ, ते नको खाऊ, असं मानसिक छळ करतात नुसता. आणि अशा लोकांमुळे मला बऱ्याच वेळा ह्या लोकांबरोबर उपाशी राहण्याची वेळ आली. नंतर मात्र मी ठरवलं, अरे डाएटिंग हे तर ह्यांचं फॅड आहे, व्हाय शुड आय बॉदर अबाउट इट, मी का उपाशी राहू. नंतर मात्र मी त्यांच्याबरोबर पण निर्लज्जपणे खायला लागले. हे असे डाएटिंगचे फॅड असलेले लोक तुम्हाला लग्नातही दिसतील. अशाच एका लग्नात मी गेले होते. एक कपल होतं. बायको एवढी बारीक होती की लांबून तर हाडांचा नुसता सापळाच वाटेल. नवरा तसा त्या मनाने बरा होता, पण ती बाई नवऱ्याला काहीही खाऊन देत नव्हती. आजूबाजूला पदार्थांचा एवढा घमघमाट येत होता लग्नात, पण ही बाई मात्र बेबी डोंट ईट धीस, इट इज हॅव्हिंग हाय कॅलरीज, बेबी डोंट ईट धीस, इट इज व्हेरी स्पायसी, असं करून नवऱ्याला मात्र काही खाऊन देत नव्हती. नंतर मला राहवलं नाही. मी त्याला विचारलं, तुम्हाला काही मेडिकल रिस्ट्रिक्शन्स आहेत का. तो म्हणाला, नहीं यार, मेरे बीबी ने अभी अभी डाइटिंग का कोर्स किया है, इसलिए वो डाइटिंग फॉलो कर रही है और मुझे भी करवा रही है. बिचारा, काय कर्म त्याची. आजूबाजूला एवढे पदार्थांचे घमघमाट येत होते आणि हा मात्र बसलेला बिचारा सॅलड खात आणि माझ्या भरलेल्या प्लेटकडे नुसता आशाभूत नजरेने बघत होता. काय म्हणावं अशा माणसांना. मी तर लग्नात गेले की मला असं वाटतं प्रत्येक पदार्थ मला खुणावत असतो. जवळजवळ प्रत्येक थोडे थोडे पदार्थ तरी मी टेस्ट करून बघत असते. त्या बाईने माझ्या ताटाकडे एवढा तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि कसंनुसं हसली आणि गेली निघून. म्हटलं, ठीक आहे बाई, तुझं डाएटिंग तुला, आपण कशाला बॉदर करा. असे असतात हे डाएटिंग करणारे लोक. अरे तुम्हाला जे डाएटिंग करायचे ते करा, तुम्हाला जे फॅड फॉलो करायचे ते करा, पण तुम्ही दुसऱ्यांना का फोर्स करता, दुसऱ्यांना चांगलं चुंगलं खाणाऱ्यांना का तुच्छ लेखता. असो, माझं तर म्हणणं एक आहे की जोपर्यंत मेडिकल रिस्ट्रिक्शन्स येत नाहीत तोपर्यंत माणसाने बिनधास्त खावं, मस्त राहावं. मी पण तुम्हाला हाच सल्ला देईन की मस्त खा, स्वस्थ रहा अँड एन्जॉय युअर लाईफ. कारण ये खुल के जी लो यार, ये ज़िंदगी ना मिलेगी दोबारा. थैंक यू.